नाशिक मध्ये तणनाशकामुळे 3 तालुक्यातल्या तब्बल 150 एकरातला कांदा जळालाय, ज्यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कंपनीच्या आयपीएल कंपनीच्या ह्या ग्लोबल औषधमुळे शेकडो एकर जो कांदा आहे तो नष्ट झालेला आहे। कालच कृषी मंत्री साहेबांनी कोकाटे साहेबांनी तिथं प्रत्यक्ष भेट दिली, तर तिथं त्यांनी शेतावर पाणी केली, तर त्याच्यामध्ये त्यांना इथं ते आढळून आलंय। मात्र एका खासगी कंपनीचं तणनाशक शेतकऱ्यांनी फवारलं, हे तणनाशक खूप विषारी निघालं, त्यामुळे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीचं मोठं नुकसान झालं। अक्षरशः कांदे जळून खाक झाले, तर 50 एकर कांद्याचं क्षेत्र खराब झालंय। हे समजताच कृषी मंत्र्यांनी या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। ताबडतोब कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं। अशा शेतकऱ्यांना विरबाय करा, त्यांची जे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा, आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे की तुमच्या ह्या औषधामुळे असा प्रकार झाला आहे। कृषी मंत्र्यांनी तणनाशकाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्याचे आदेश दिले असून पंचनामे करून कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे सुद्धा आदेश दिले।